श्रीकृष्ण मित्रांनो, बघा काम चालू आहे आपला दणादण. आणि ऊन आहे, आज ऊन आहे म्हणून आम्ही हा काम करत घेतलं आहे, कारण याला सुकायची गरज आहे खूप. आता पोरांची सेफ्टी महत्त्वाची आहे आपल्या. आता रोपचा पण आपण आज काम करून घेऊया, सामान आणूया रोपचा पण. तर देवच बघा कसा मेहनती पोरगा. चिपकूया सगळे. आता अर्धा काम झालं दाखवतो तुम्हाला. आता सुटले फुल जोरजोरात. ते एवढे मॅट निघलेत आपले, अजून एक आहे. यांची पण साईज मस्त होणार आहे, कारण हे मागच्या वर्षीचे आमचे 5-5 इंच का 6 इंच मोठे होते या वर्षीपेक्षा. पण या वर्षीचे आणले त्यांची थिकनेस मोठी आहे खूप. तर हे बघा एवढे खूप मोठा होणार आहे यावर्षी मॅट आपला. आणि बघा आपली कबूतर गार्विक बघा, गार्विकला माहिती कबूतर बघा चिपकले कसे बघा. फटाफट काम चालू आहे. मागतोच चॉकलेट होती वाटते. बघा गाई असं चिपकून जाते फटाफट. देवश पाडे बघा, मेहनती माणूस, जाम मेहनती माणूस. कशात नसतो पण सर्वात काम करायला असतो. आणि आपले भाई आता मामू गेले तर मॅच बघायला. मामू भैयाची टीम जिंकली का हारली? जिंकली, फायनलला गेले. चिडून गेले ती पण. चिडून गेले का? फेअर गेम प्ले नाही केलं ना आज. मोठे प्लेअर घेऊन. अरे 10 लोक शिव्या घालत होते. फायनलला गेलो ते गोष्ट आहे. तुला माहिती आहे, आपण आपल्याला ट्रॉफी लागू असते कुठं पण एंट्री केली. कर्ज पण लागू असू तुझ्यावरती, कुठे पण गेलं तरी. मामू फायनल बघायला जायचं का? हो ना, येतं होणे पाहिजे. आलो पोरांची संख्या वाढते बघा काम करायसाठी. डॉक्टर बघा मेहनती पोरगा. काय बोलतो तो? बघा तो चालला आता हे आणायला चिकनपट्टी. कहीं मैं विष्णू तो नहीं, दिन भर आराम ही करते बैठता हूँ. काम बघ कसं झालं पोरांचा. घेतो तिकडेच घे. मॅट लागले आता तरी या. पुढे विशाल झोपलाय. काय बोलतो बघा, बोल ना आता. काय नाही, दात बंद कर. विशाल सांगते का आल्यावर सगळ्या बी पहिला इथं पाया पडत देवाच्या, आणि मग प्रॅक्टिस चालू करा. बोल ना. बोलत का नाही आता? झालंय. अरे टकला झालाय. हे डोळ्यात लागला. ऑपरेशन आहे, ऑपरेशन आहे, ऑपरेशन आहे. ऑपरेशन ऑपरेशन. वापस नाही ऑपरेशन केले का? डोला पण लाल आहे. झालं आता, मोस्टली सगळं काम झालेलंच आहे. टॅप कर हारशील. हारलाय, टॅप कर. गेला विशाल डेट झालाय. आणि विनर आहे सरी. तर विशाल माझ्याशी घेतो का? एक लॉक केलं तर डरता है क्या? मोडला गेलो. काय सांगशील ना, काय सगळी पोरात नाही. तो बघा बुरशा आलाय कामावरती आता. फुलडे मानव आलाय, फुलडे. बुरशा फुलडे होता का? ये जो थांबत बघा, तो बिचारा थापाथापी काढते कधीपासून. आज झाला का फुलडे का अपडेट झाला बुरशा? घरी जा. हा मॅट टाकून तयार झालाय आपला मस्तपैकी. स्पंच इथपर्यंत स्पंच आला बघा, अख्खा बाहेरपर्यंत. आणि हा आमचा समृद्धी महामार्ग पाणी जाण्यासाठी केलं आम्ही तो वाला. मस्त झालाय बघा. तर आत्ता आम्ही आलो आहे मनीषा नगरला. ॲक्च्युली आम्ही गेलो ठाण्याला,
ठाण्याला गेलो रोप आणण्यासाठी. रोप भेटला पण पाहिजे तसा नाही भेटला. म्हणजे ॲक्च्युली आपल्याला पाहिजे होता तो वेगळा वाला, जरा फुल बॉडी पाहिजे होता. पण आता आपल्याला भेटला आहे वाला. ठीक आहे, आपल्याला काय ॲडजस्टेबल आहे, पुढे भेटला तर घेऊया तो वाला. आता जेवण भाई गेलं आहे आपलं चंदूकडं. परत नवीन मोबाईल घेत असेल काय भरोसा आहे तर. आता पेट्रोलची कमतरता फुल आहे. गाडी काढली पण पेट्रोल बघितलं नाही आपण. आता पेट्रोल भरायला लागेल. टायमाला गाडी बंद पण पडू शकते आता. आणि इलेव्हन काय टीमचा विषय जिंकली. तोंडाची खुशी बघा. तर भैयानी मारले फायनल. बघा बसले टाइमपास करत. बघा ही बघा अनिश भैयाला ही ट्रॉफी भेटली आज. अनिश 11 टीम होती ना. आणि किती चिडलाय भैया ते सांगा फक्त. पक्का चिडलाय भैया. भैयानी कुठले प्लेअर खेळले. सगळे बाहेरचे आहेत, गावातलं एक पण नाही. ते कपडे बघा पॅकर वाटतो बघा, फुल पॅकर. तर गाईज बघा आपलं काम झालं आहे मस्तपैकी, टेन्शन फ्री आता. अरे स्टार्ट. बाबूला बघा बघा काय केला नाही. बॅटिंग नाही, बॉलिंग नाही. फोटो पडला पाहिजे. ऋतुला भाई आलेत बघा. ते दुपारी 12 वाजता स्कूलवरून आला, पण 3 वाजता घरी गेला आणि मम्मी त्याला आज मारलाय. घरी बसलेला, मी फोन केला तेव्हा आलाय झोपलेला. बघा जेवला पण नव्हता बिचारा. मार खाल्ला ऋतुला. मम्मीने मारला काय नाही बोलतो. बघा कॅच खेळतात पुरं बघा. रोप लागलाय आपला मस्तपैकी, टेन्शन नाही. सेफ्टी फुल. खालती मस्तपैकी मॅट, वरती रोप. आणि आमचं ऋतू तुमची प्रॅक्टिस कधी प्रॅक्टिस होणार आहे. तू काल पण नाही आला काय. मी ऐकलं बिर्याणी खात होतो. बिर्याणी चिकन लेग पीस, चिकन लेग पीस, चिकन लेग पीस, चिकन लेग पीस. हे बघा फास्ट थ्रो. एखादा बॅनर फाटला ना चांगला, त्यांची मजा येणार आहे. तर बघा हा बघा झाली बघा प्रॅक्टिस चालू आहे यांची. त्यांचा कोच बघा. हे बघा आज प्रॅक्टिस राहणार आहे मी 10:30 वाजता. आता चाललोय आम्ही. तू कुठं चाललंय. तू नाहीत का आज तो बेसला येणार आहे बोलतो 10:30 वाजता. 10:30 वाजता मी येणार आहे. बघूया ना. काल बोललो 10% शर्ट लावली यांची. तुम्ही मला ॲडिडासची आणून द्या ट्रॅक वाली टी शर्ट. नको एवढं प्रॅक्टिसला. हे बघा कबड्डी चालू केली त्या लोकांनी. रेडर कोणचा. साहिल. बघा कबड्डी बघा यांची. टोलम्याला कोण पकडल या दणक्याला. तर बघा एवढं दणका आहे तरी मधोमध उभा आहे आणि ह्यानं ठेवले कोपऱ्याला. बघा हे बघा टोलम्या मला माहिती आहे ना मारणार आहे 100% वर्गा. ये इथे माझ्या पाय जवळ. किती तर लावले. 5 कधी लावणार. तू 4 वर उभा राहिला. तू घंटा माझा उभा राहिला. ए अंश उभा राहिला 4ला. मित्रांनो आता आम्ही निघलोय जोगेश्वरीला. आणि मी आता खाणार आहे मुंडी बोलते कोंबडा. तो आम्ही सरांसाठी घेतलाय. आता हा खाणार आहे बघा. तर निघतोय आम्ही. भेटूया तिकडे जाऊन लगेच. होईल ना एक साखर. गाईज बघा ट्रॉफिक लागले फुल. मुलून चेक ना त्याला. ट्रॉफिक बघा फुल आहे. कलेक्शन बघा भाई. सर्व कसं कलेक्शन आहे. प्रॅक्टिस तरी झाली आहे. वॉर्मअप जस्ट झाला आहे. इथे लेट आलेल्या पोरांना कसं आहे
आपण पण खेळू. आपण करता का नाही चालू बघा त्यांची पूल एकदम डेंजर कसरत काढली आहे. एकाच ठिकाणी झोपायचं. मस्त. तर झाला आता प्रॅक्टिस पण त्यांची. आपण पण निघालो, दादांना भेटलो. त्यांची प्रॅक्टिस काय आपण दाखवू शकलो नाही कारण त्यांची तयारी चालू आहे वेगळी. तर बघू शकता सागरदा आणि यज्ञेशदा आहे आपल्यासोबत. तर यज्ञेशदा कसा वाटला प्रॅक्टिस बघून? कसं वाटलं काय सांगायचं दरवेळेला, म्हणजे समजत नाही इथे आल्यावरती काय बोलायचं काय नाही. फक्त प्रश्नच डोळ्यासमोर उभे राहतात का नाही हे असं नाही हे असं विचारायचं आहे. सागरदा काय म्हणणं काय तुझं? अरे इथे आल्यानंतर बोलण्यासारखे शब्दच राहतात. एवढा पॉवरफुल एवढं असं आनंदी वाटतं ना इथे आल्यानंतर, त्या बोलायला शब्दच नाही दादा. आणि आता आम्ही एवढा वेळ होतो, कमसे कम मला वाटतं आम्ही 1.25 ते 1.5 तास इथे बसलेलो एका जागेवरती. एखाद्या पोरांनी पण मला वाटतं का आराम नसेल केला. जेव्हापासून त्यांचा वॉर्मअप चालू झाला ना, वॉर्मअप नंतर मोजून 2 मिनटं आराम केला असेल. त्यानंतर त्यांची जी प्रॅक्टिस चालू झाली, लगातार खेळत होते ते लोक, लगातार खेळत होते. आणि एवढे मस्त वाटत होतं ना, काय सांगू, दाखवू नाही शकत नाही आपण, पण एकदम उत्तम. असं म्हणजे असं वाटतं का आपले पण पोरं जशी करावी. कुठल्या तरी वेगळ्या थराला ते लोक प्रॅक्टिस करत होते. एवढा भारी वाटत होता ना भाई, काय सांगू. आणि दादा पण आपल्याकडे येणारच नक्की, पण फक्त तेव्हा सगळी पोरं आहोत तुम्ही या दुपारचे, नाही तर करशाल कांड सगळा. नक्की एक दिवस रविवार फक्त दादांसाठी काढा, टायमिंग काढा रविवारच्या दिवसाला. तुम्ही सांगा त्या रविवारी आपण करूया. आणि तुम्हाला तर माहिती आहे दादा या 2 महिने 3 महिने किती हे असतात बिझी, पण ते खास आपल्यासाठी टाईम काढून येतात आहे. याची फक्त लाज धरा आणि ती या बाबा दुपारची तेव्हा. आणि इथे येऊन आपल्याला समजतो का बाबा खरी म्हणजे दहीहंडीची पंढरी ही जोगेश्वरीला का बोलतात. कारण इथे असं पण नाही का सगळे आपल्या इच्छी पोरं आहेत. इथे 40 to 50 मधले पण खेळणार आहेत, 10 ते 5 मध्ये पण खेळणार आहेत. सगळे इच्छे पोरं दिसले का ना सागरदा? एक नंबर आहे त्याला. 50च्या आसपासचे पण आतमध्ये होते तिथे सगळे. आणि असे पण नाही 70-80 मध्ये पण तिथे बघायला पण होते. बघायला पण भरपूर कमी कमी होती त्यांची. आलो घरी आम्ही, जेवण झाले मी आहे. आता आम्ही सर्व राईस खायला रेतीवर जातात. राईस खाऊ मस्तपैकी आणि मस्त जाऊ घरी झोपून जाऊ. तर हा ब्लॉग इथेच बंद करूया. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या प्रॅक्टिस असेल, उद्या दमदार प्रॅक्टिस असेल, कारण जे जे जिथं बघितलं ते इथे सगळा उपयोग होणार आहे उद्या. बघूया. चला बाय बाय. लाईक करा आणि जरा कमेंट पण करा रे. एवढे लोक बघतात, तुम्ही कमेंट करा. 3 पण कमेंट नाही होत कधी. कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब जरा वाढवा आपला. चला बाय बाय. भेटूया उद्या.